स्त्री स्वामी समर्थ. छान अशी आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि आज नाश्ता बनवला होता, उपमा. नाश्ता करून झाले आणि मी आता आणली ही कोळंबी. थोडीशी आहे कोळंबी. आज म्हटलं मिस्टरांना सुट्टी आहे, कोळंबी बनवूया. सोसायटीमध्ये आली होती आमच्या कोळंबी घेऊन, त्याच्यानं कोळंबी घेतली. आणि आज मी विचार केला की बटाट्याचे पापड घालायचे, म्हणजे चिप्स असतात ते. माझ्याकडे 3 किलो बटाटे आहेत. म्हटलं याला ट्राय करून बघूया. मी कधी ट्राय केलं नाही आहे, आज फर्स्ट टाईम ट्राय करूया. तर ते करते मी. मी नाही 4 बटाटे किसलेत, एवढे झाले पापड. आणि मिस्टर म्हणतात की नको, बस कर, बस झाले. बघा कधी कधी करते एवढे हौशन बायको, तर नको करूस. काही गाव जेवण आहे काय? गाव जेवण आला पाहिजे, वर्षभर व्हायला नको काय गाव जेवणाचं सांगतोस. आणि हे बटाटे 3 किलो, मला असं वाटतं 1 किलो पण होणार नाहीये. सुकून कमी होतो बाबू, ते खूप कमी येतो सुकून. एवढा टोप आहे माझ्याकडे. ह्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं, तर पण उकळलंय, त्यात मीठ टाकणार आहे आणि मग हे वेपर्स टाकणार आहे. रेसिपी थोडी बहिणीला पण विचारून घेतली, कारण मी फर्स्ट टाइम बनवते. म्हटलं फसायचं नाही, माहिती आहे, म्हणजे विचारलेलं बरं. जास्त टाकते मीठ, गाळून येते ना, नंतर सपक लागायला नको. टीव्हीचा आवाज कमी कर. पाणी उकळलंय, 2-3 वेळा धुवून घेतले मी. स्वामी खाली गेल्या म्हणून चालले सगळ्यांनी, तर तो म्हटला असं मम्मीच करतो. आणि आता 2 दिवसात संमत पण येणार आहे, त्या म्हटलं अगोदर करून घेऊया. आणि जेव्हा पप्पांना सुट्टी आहे म्हटलं आता हेल्प करतील, ते काही हेल्प करत नाही, तुझं तू कर म्हटलं. इकडे मी ढोले बॉईल करायला आणि स्वामीची एंट्री झालेली आहे. स्वामी आलाय आणि त्याने काय काय घेऊन गेला बाहेर दाखवतो मला. बघा, प्लेट घेऊन गेलाय, बटाटे घेऊन गेलाय. तू काय करणार आहेस? भांडी घेऊन काय करणार तू? आता आमचं डबल काम वाढणार, थोडेसे बटाटे राहिलेत. अजून प्रत्येकाला टोपलं लावावं लागणार, म्हणजे हा काढून ना प्रत्येक लावावं लागतील. आणि आम्ही आता चाललेलो टेरेसवरती पापड सुकत घालण्यासाठी. ऊन खूप आहे. मग आपण काहीच मिस्टरांनी हेल्प केली नाही, मला आता हेल्प करतात. अरे मोठी झाली पकडायची, थांब बाबा 1 मिनिट. नाही होणार, अजून आहेत. आणि चालले आमच्या आता. लेट झाला आणि आता ऊन आले खूप. या पापडांच्या नादामध्ये ना गिझरचा स्फोट झाला असता. कसं, मिस्टर आंघोळी केली आणि ते विसरले गिझरचं बटन बंद करण्यासाठी. आणि मी आता जस्ट बाथरूममध्ये 1-1.5 तास झाला असेल गिझरचा म्हणजे स्विच ऑन होता, लाईट चालू होता. आणि मी आता बाथरूममध्ये गेलेली टबमधलं पाणी काढण्यासाठी, तेव्हा बघितलं तर आतमध्ये वास येत होता. नंतर बघितलं तर गिझरचा लाईट चालू होता आणि आता एकदम गरम पाणी येतं. नशीब काय झाला नाही अजून. आता बघूया उद्या गिझर चालू आहे की नाही ते. खरंच कधी कधी असं विसरतो आणि असं होऊन जातं. खूप पाणी गरम आहे. काय करतो तू? रिपेअर करतोय. रिपेअर. तुला हे काम दिलंय का आज? हे काम दिलंय आज स्क्रूड्रायव्हर घेऊन. समजा बर्थडे आहे. ओय, तुझा बर्थडे आहे, पडशील. इकडे हा करा. सगळं फिटिंग करून ठेवा व्यवस्थित. हा, आणि माती कोण टाकली सगळी ही एसीवर सगळी माती कोण टाकली ती? हां, हात लावू नको. बर्थडे कुणाचा आहे? हॅपी टू यू. कुणाचा हॅपी टू आहे? काकेचा. तुझा आहे? हां, तुझा बर्थडे आहे, स्वामीचा बर्थडे आहे ना? तुझा बर्थडे आहे बाळा. तू चुप बस. तू चुप. A for B for C for D for E for elephant. Elephant. हत्ती नाही, elephant. F for
आय फॉर जोकर. आय फॉर आईस्क्रीम. आईस्क्रीम. जे फॉर जोकर. स्वामी किती बोलतो ऐकलं का? त्याला त्या बोलायला शिकवायची काही गरज नाही, स्वतःच बोलतो. आणि जे आम्ही बोलतो ना ते सगळं रिपीट करतो आणि ABCD वगैरे सगळं बोलतो. 1 2 3 पण बोलतो. आणि आता खूप जाम मस्ती करते स्वामी. पापड वगैरे घातले सुकत. आणि आता मी बनवते जेवण. जेवणामध्ये आहे कोळंबीचा रस्सा बनवला आहे आणि भाकरी आणि भात लावला कुकरला. आता फक्त भाकरी करायची बाकी होत्या. म्हटलं पटापट 2-4 भाकरी करून घेते. आणि आता ऊन पण खूप झाले आणि गरम पण दुपारी खूप होते. स्वामी नवीन डिश घेऊन बसला जेवायला. मला काय खातोय तू? भात. अजून काय? फिश. आज आहे कोळंबी. छान असे प्रॉन्स आहेत. कोळंबी. भाकरी आहेत, भात आहे, काकडी आहे. दे. स्वामी रडतोय आमचा खाली जायचं म्हणून. शांत केलं आता. जायचं. जेवण करून जायचं. जेवण करून जायचं खालत्या. ती चेअर स्वामीने कशी फेकली बघा. ती गाडी आहे, ती गाडी आहे. तो कॅरम आहे. अजून पप्पा आता म्हणतात स्वामीच्या बड्डेला बाईक घ्यायची. मी म्हणते नको, पण त्या ऐकत नाही. बाईक घ्यायची बोलतात. बघू आता. स्वामीचा बड्डे आहे 9 एप्रिलला, गुरुवारी स्वामीचा बड्डे आहे. स्वामीचा पहिला बड्डे पण गुरुवारीच होता आणि सेकंड बड्डे पण गुरुवारीच आहे. आता मी पण जेवण करून घेते. भात पण खायचा. आता काकडी नाही खायची, भात पण खायचं बाळा. जेवतोय. ही स्वामीची प्लेट. तो काही जेवलाच नाही. आणि काय करतोय बघा जरा. भांडे सगळे मी ठेवले होते, त्यात कपडे काढून टाकले सगळं. किती काम लावायचे डबल. हां, किती कामं लावायची मम्माला? इथे काय इथे? चल आतमध्ये सर ऊन लागतं तिथं. हां, कपडे सगळे बेडरूममध्ये ठेव. बेडवरती जा बाळा. बेडवर ठेव. जा घडी करून कपडे ठेवायचे. कपडे जा बेडरूममध्ये ठेव. हां, सावकाश पडशील रे बाबा. हां, या इकडे दे. नाही कपडे तुझे नाही ठेवतेत. नाही सगळं पसार कोण ठेवलं. भांडी घासायचे आहेत. आता वाजले 2:30. आता मला जाम झोप आली. कपडे ठेवायचे. स्वामी आता दमून झोपला आहे. रडला थोडा तो. पप्पा त्याला ओरडले म्हणून. म्हणजे पप्पा पण झोपलेत. आता पण थोडं काम आहे ते करते आणि झोपते. मला पण झोप आले. दुपारी जेवण झाले की सवय झाली आता ती झोपायची. त्यामुळे खूप कामं पेंडिंग होतात. मी रोज 2 वाजता झोपतो. 2 ते 2:30 वाजता. पण आज 3 वाजलेत. मला पण झोप आले. थोडं काम आहे ते करते आणि मी पण थोडा वेळ झोपून घेते. आता मी करणार आहे हँडवॅक्स. खूप दिवसापासून करायचं म्हणून राहिले. रोजच दुपारी झोपते. म्हटलं आज झोपायचं नाही, आज हँडवॅक्स करायचं. आणि मी हे वॅक्स मी घरच्या घरीच करते म्हणून तुमच्यासोबत शेअर करूया. मी वॅक्स काढलेली. हे चॉकलेट वॅक्स आहे आणि ही हीटर मशीन आहे माझी, वॅक्स हीटर. आणि मी किचनमध्ये लावले. याचा रिझन असं की तिकडे दोघं पण झोपलेत म्हणून बाहेर हॉलमध्ये लावलं असतं. हॉलमध्ये लावलं नाही आहे, किचनमध्येच लावले. आणि मग बेडरूममध्ये जाऊन वॅक्स करेन, कारण की बेडरूममध्ये AC चालू आहे म्हणून. हॉलमध्ये पण बसून वॅक्स केलं असतं, पण इकडे गरमी खूप आहे आणि फॅनचा आवाज मला गरगर अजिबात आवडत नाही. त्यामुळे म्हटलं की चला आपण बेडरूममध्येच करूया. ते हीटर म्हणजे वॅक्स मेल्ट करून घेते इथं किचनमध्ये आणि बेडरूममध्ये जाऊन करते. AC चालू आहे तिकडे करायचं. आता माझे 3:30. दिवस कुठे जातो समजतच नाही. आणि आता 2 दिवसांनी येणार आहे समत. तो आला की मग माझी दुपारची झोप रडून जाणार आणि कामं पण होणार नाहीत काय. त्यामुळे म्हटलं आज करूनच घेऊया. जस्ट का नाही, थोडे हेअर्स आहेत ते रिमूव्ह करायचे मला. मी घरच्या घरीच करते आणि माझं बेसिक पार्लर झालेलं आहे. तर आहे माझे हीटर पण आहे, वॅक्स पण मी एकदम आणून ठेवलं सगळं. प्लस चला तुमच्यासोबत पण शेअर करते वॅक्स कसं करायचं घरच्या घरी ते. वॅक्स मेल्ट झालं आहे तोपर्यंत मी इथंच करून घेते. बेडरूममध्ये जातच तोपर्यंत थोडं एक्स करून घेते. मग तसं वॅक्स लावून घ्यायचं. जास्त गरम नाही करायचं. नॉर्मल जेवढं आपल्याला सहन होईल म्हणजे गरम त्याची तेवढं हीट करून घ्यायचं. आणि जे स्ट्रीप लावायचे असे. कारण तिकडे व्हिडिओ केला ना आवाज येतो आणि स्वामी उठतो म्हणून परत मी इथं आले. गेलेले बेडरूममध्येच पण स्वामी उठलो ना परत. असे केस रिमूव्ह होतात. मग काय स्वामी म्हटलं की तो पप्पांना पण झोपायला देणार नाही आणि माझं काहीच काम होणार नाही. स्वामीचं कसं आहे, जर आवाज जर आला नसला तो रडत उठतो लगेच. आणि मी इथं व्हिडिओ करणं म्हटलं मला बोलावं लागणार आणि तो उठणार. म्हणून म्हटलं एक हँड तुम्हाला दाखवते वॅक्स करायचा आणि मग सेकंड हँड आहे तो माझा मीच करते तिकडे बेडरूममध्ये जाऊन. इझी आहे, फारसं काही कठीण आहे वॅक्स करणं.
आणि मी एक 4 वर्ष झाले स्वतः करते. मी बाहेर जात नाही पार्लरमध्ये, कधीच नाही जात. प्रेस करायचं छान, म्हणजे चिकटतं स्ट्रीप वॅक्सला आणि लवकर केस रिमूव्ह होतात. मी ते लवकर होतं माझं वॅक्स करून पटापटा. असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.